हाय मित्रांनो, गुड आफ्टरनून. आत्ताच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ही एक प्रणवी ना मला लय त्रास देते बघा. ही छोटी आहे, हे बघा, बघू शकता. लय त्रास म्हणजे लय त्रास देते बरं का. हे घे ते घे ते घे, व्हिडिओ बनवा गेले तरी व्हिडिओ बनवू देत नाही, काय करू देत नाही, काहीच करून देत नाही. हा मित्रांनो, सकाळीच माझी कामं सगळी आवरली होती. बघू शकता, देवाची पूजा विजा सगळी रांगोळी वगैरे सकाळीच सगळी कामं आवरली. घरचे सगळे कपडे बिपडे धुवून झाले. हे बघा, बघू शकता, सगळे कपडे बिपडे सकाळी धुतले होते. हे बघा, सगळे इथं पण कपडे बघू शकता, सगळे कपडे धुतले होते बरं का. सगळे कपडे धुवून ठेवले होते मी. सगळे कपडे धुतले होते. परत आता कपडे धुतले थोडे. आता परत राहिले होते कपडे, ते बघा मी धुतले. आता कपडे वाळत टाकते ते. कारण की कसं आहे, लेकराबाळांचं घर असलं की कामं दिवसभर बायांना कामं संपत नाही, आहे की नाही. लेकराबाळांचं घर असलं की अजून ते कामं दिवसभर कामं चालू असतं. आणि कसला तो लेडीजला आरामच नाही, बायांना कसला आरामच नसते. वाटतं की आराम आहे, पण कसलं नाही आराम. आणि लेकराबाळांचं घर असलं की अजून कामं पडतच असतात, दिवसभर कामं पडत असतात. करायला कामं तेवढी कमी दिवसभराची असे असतात. हा लेकराबाळ असलं की लयच अवघड मित्रांनो. बघू शकता, आता हे कपडे टाकते वाळत. एका हातात कॅमेरा पकडते, एका हातात टाकते बाकीचे कपडे अर्धे वाळत. अर्धे कपडे टाकते वाळायला आणि मग पिलूला जेवण चारते. ठेव, पिलूला जेवण हे करायचं आहे. कपडे ही वाळत टाकाय बघते. कपडे हिला जमतात काय कपडे वाळत टाकायला, सांगा बरं. हिला जमतात कपडे वाळत टाकायला. टाकावे कपडे वाळत. आणि मग हिला आता भाजी केली आहे तिखट. आता काय माहिती पिल्लू खाते का नाही, कारण की संभवला लागत होते तिखट भाजी, त्यामुळे भाजी केली होती तिखट. ते काय माहिती आता पिल्लू खाते का नाही तिखट भाजी बरं का. तर चला आपण घेऊया आता प्रणवीला. तर चला आपण प्रणवीला हे आता कपडे टाकून झालेत वाळत. बघू शकता, कपडे वाळत टाकलेत. सकाळी बरेच कपडे धुतले ते, परत आता एवढे कपडे धुतले. आणि ही माझी प्रणवी काम लावते मला. तर चला बघू शकता, आता आपण जाऊया पिलूला जेवण देऊया तिला. चला. हे बघा, भाजी मी माझा कसं उपवास आहे त्यामुळे मी भाजी काय केली नाही जास्त बरं का. कारण की कोण खाणार. बाळा गप. मी न पाणी पिता उपवास धरला आहे. एकदम निरंकार, एकदम निरंकार म्हणजे न पाण्याचं एक थेंब पण घ्यायचं नाही, असा उपवास आहे माझा कडक वैभव लक्ष्मीचा. बाळा देते जेवण. मग मी काय करणार, संध्याकाळी परत सगळं जेवण करावंच लागणार आहे मला. म्हणून आत्ता फक्त बाळा दोघांसाठीच थोडंसं केलं. सकाळी ह्या चपाती भाजी केलेली आणि दूध चपाती खाली होती दोघांनी. आणि मग थोडीशी भाजी आता ठेवली होती. एक टॅमॅटो टाकून 2 कांदे टाकले आणि भाजी केली. आता काय माहिती प्रणवी खाते का नाही का माहीत नाही मला बरं का. तिखट खात तशी नाही तर दूध आहेच. तिला आता चपाती घेते बघा, बघू शकता तुम्ही. तिला घेतलं जेवण प्रणवीला. तर चला आपण प्रणवीला भरवायचं. बघू शकता तुम्ही प्रणवी काय करते, तिची रिॲक्शन बघा. एकच घास खाल्ला तर तिला तिखट लागला आहे बघा, पाणी मागते. एकच घास खाल्ल्यानंतर पहिल्या घासातच तिला तिखट लागलं आहे प्रणवीला. तिखट खाते तसं बरं का, पण आता तिला एका घासातच तिला तिखट लागलं आहे ना. तोंड बघू शकता तिचा.
आणि मित्रांनो मी तर एवढा कडक उपवास धरला आहे. पाणी बघून किती वेळा तरी मला पाणी पिऊ वाटलं पण नाही पिणार, कारण की खूप खूप म्हणजे खूप कडक उपवास धरला आहे मी. बरं का, उपवास म्हणजे 11 गुरुवार केले, 11 गुरुवार कडक उपवास, न पाणी न काय खाता पिता असं उपवास केलेत 11 मी. म्हणून नाही काय खायचं, काय होत नसतं आहे की नाही. तर चला, तुमचं झालं का जेवण वगैरे नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. घर म्हटलं तिथं कामं येतातच, दिवसभर कामं कराल तेवढी कमीच असतात बघा लेडीजच्या ह्याला, असे दिवसभर कामं. आणि ती मुलं म्हटल्यावरती मुलांचं हे करा ते करा ते करा, आणि वाढीव सगळी कामं, मुलांची सगळी वाढीव कामं आहेत बघा. आता दुसरा घास प्रणाली खायला मागत नाही पण जबरदस्ती भरवा लागला बघा. दुसऱ्या घासाला ते तिखट लागले तिला, बघितलं का. इतर वेळेस खात असते तिखट, पण मध्ये मध्ये लयच मग नाटक करते ती. तिखट लागतं तरी मी उगाच थोडंसंच घेते, उगाच थोडीशीच भाजी घेतली, भाजी आणि टॅमॅटोची चटणी आहे आणि चपाती आहे. पण चला म्हटलं तर बघूया, पण लय खायला खालीवर करायला लागली. तिखट आहे, तिखट आहे, तिखट आहे, तिखट आहे, तिखट लागते. पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, बरं. तिखट लागले तिला, बघते. नाहीतर थोडंसं दुधावर चपाती, मऊ आली दुधावर चपाती, दूध घेते थोडंसं तिला आणि दूध चपाती घेते. जाऊ दे, ती गेली मला माऊ, ती मांजर आहे, ती मांजराच्या मागणं गेली, ती गेली. आता बघू शकता तुम्ही. आता ती काय खाते म्हटल्यावरती चला म्हटलं तर थोडंसं दूध घ्यावं. दूध चपाती चालते तिला आता थोडीशी, बरं जास्त घेत नाही. सकाळी पण दूध पिली ती, हे बघा दूध चपाती. आता दूध घेतले, ये बाळा चल ये. हो माऊ गेली, चल माऊ गेली, तू ये आता दूध चपाती खाऊन घे. चला, संध्याकाळी लवकरच जेवण बनवणार आहे, कारण की उपवास सोडायचा, दिवसभर पाणी नाही काय नाही, तर दिवसभर म्हणजे संध्याकाळी लवकर सोडावा उपवास, म्हणून मी संध्याकाळी लवकर उपवास सोडणार आहे. चहा पण नाही, म्हणजे एक पाण्याचा थेंब नाही घेतलं आहे मी सकाळपासून, गुरुवारचं नाही घेत. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला, बाय बाय, भेटू परत नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.